तुला आवडते म्हणून प्रभू येशू म्हणते मी जसे पवित्र आहे तसे तू पवित्र बन। तू पवित्र बनला की मी तुझ्या जवळ येईन, तुझ्या संग बसीन, तुझ्या संग जेवण करीन आणि तुझ्या संगतीने मी वार्तालाप करीन, तुझ्या संग बोलीन म्हणून सांगितलं आणि मी तुला साक्षात्कार होईन, मी तुला दर्शन देईन, तू माझे महान महिमा तू पाहू शकतो। देवा पहा हे तुझ्या सुंदर वचन बद्दल आम्ही आभार मानतो प्रभू। आम्हाला प्रत्येकाला तुझ्या तो पवित्र आत्म्याच्या द्वारे अभिषेक कर राजा, ज्या आत्म्याच्या द्वारे आम्ही चालित होऊन प्रेरित होऊन राजा हे तुझ्या पवित्र वचनाचा निगूढ अर्थ आमच्या हृदयामध्ये हृदयंगम करावं आणि त्याचप्रमाणे चालायची शिकावं आणि आमच्या जीवनातलं सर्व रहस्य तुझ्या हाती आम्ही समर्पित करावं प्रभू। तुझ्या पवित्र आत्म्याला पाठव, तुझ्या सतसहस्र दिव्य दूतांना पाठव आणि इथं जी जेवढे जन परमेश्वराचे तुझ्या पवित्र वचन ऐकले त्यांच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये तू कोरून ठेव परमेश्वराचे। हे वचन परमेश्वराचे त्याने विसरू नये, या वचनाप्रमाणे चालावी परमेश्वराचे आणि शैतानाच्या विरुद्धाने उभा राहून परमेश्वराच्या त्याचा सामना करायसाठी त्याने परमेश्वरा तयार व्हावा त्यासाठी तू सहाय्य कर मला। उपस्थित असलेले सर्वांना तू आशीर्वाद तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे चाल, तुझ्या गौरव, तुझ्या महिमा, तुझ्या स्तुती आराधना सर्वांच्या द्वारे प्रभू। तुझ्या इच्छा आमच्या जीवनामध्ये परिपूर्ण व्हावं म्हणून परमेश्वरा तू तुझ्या वचनाच्या द्वारे आम्हाला तू आढावा घे येशू। सर्व विनंती प्रार्थना आम्ही तुझ्या हाती देतो। उपस्थित असलेले सर्वांना पुन्हा एकदा आणि त्यांच्या प्रत्येकाच्या कुटुंबाला आम्ही तुझ्या हाती समर्पित करतो प्रभू येशूच्या नामाने हे सर्व विनंती प्रार्थना मागितली म्हणून तो आमेन। प्रभू येशूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया। आमच्या स्वर्गातील पिता तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येओ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकरी आज आम्हाला दे, आम्ही जसे आमच्या ऋणी आम्हाला सोडले तसे तू आमची ऋणी आम्हाला सोड आणि आम्हाला परीक्षेस आणू तर आम्हाला वाईटापासून सोड, कारण की राज्य सामर्थ्य हे सर्व आमेन। प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशूच्या रक्ताचा जय जयकार। हे माझा जीवा परमेश्वराचा धन्यवाद, हे माझे सर्व अंतर्यामी त्याच्या